तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन म्हणजेच MSFच्या पगारामध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे मित्रांनो। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MSFच्या पगारामध्ये ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती पगारवाढ भेटणार आहे किंवा कशा पद्धतीने भेटणार आहे त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर विद्यार्थी मित्र, पहिल्यांदा एक समजून घ्या की MSF काय आहे व त्याची निवड कशा पद्धतीने होते। तर बघा विद्यार्थी मित्र, जे मित्र पोलीस भरतीची तयारी करताय त्यांना सर्वांनाच माहिती की MSF म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेसमध्ये त्यांची निवड कशा प्रकारे केली जाते। तर बघा विद्यार्थी मित्र, पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी फिजिकल व लेखी परीक्षा पास होऊन वेटिंगला असतात किंवा त्यांचं काही मार्कांनीच पोस्ट ही हुकलेली असते, त्यांचं सिलेक्शन हे MSF म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सेसमध्ये त्यांची निवड केली जाते। तर बघा विद्यार्थी मित्र, ही महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ही एक निमशासकीय संस्था आहे व 11 महिन्याच्या करार तत्वावर सध्या यांची निवड केली जाते। तर त्याबाबतची संपूर्ण आता पगार बघूया आपण की कशा पद्धतीने व किती पगार वाढलेला आहे किंवा सध्या त्यांना किती पगार मिळत आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत असलेल्या सुरक्षाकर्मी यांना कळवण्यात येते की मागील 3 वर्षात महामंडळाच्या नफ्यात वाढ झालेली आहे। महामंडळास झालेल्या नफ्यामधील काही अंशदान सुरक्षाकर्मींना वेतन वाढ करून अदा करण्याबाबतची बाब विचाराधीन होती। त्या अनुषंगाने त्यांचा महागाई भत्ता हा 38% आता 42% एवढा हा करण्यात आलेला आहे। तर बघा पुढे आता सुरक्षाकर्मींना किती पगारमध्ये वाढ होणार आहे व किती टोटल पगार पडणार आहे त्याबाबतची सुद्धा माहिती बघूया आपण। तर बघा विद्यार्थी मित्र, सुरक्षाकर्मी म्हणजे सिक्युरिटी गार्ड जे आहे त्यांना बेसिक पे जे आहे ते 10,000 रुपये, त्यानंतर स्पेशल अनाउन्स म्हणजेच DA मित्रांनो त्यांना 38%वरून 42% म्हणजेच 4,200 एवढा करण्यात आलेला आहे। त्यानंतर त्यांचा वॉशिंग अलाउन्स जो आहे तो 1,580 रुपये आहे व त्यानंतर त्यांचा HRA जो आहे तो 5,680 रुपये आहे मित्रांनो। असं एकूण सिक्युरिटी गार्डला 21,460 रुपये एवढा पगार हा पडणार आहे। त्यानंतर जे सिक्युरिटी गार्ड शस्त्रधारी आहे त्यांना 22,285 एवढा पगार असणार आहे। त्यानंतर सिक्युरिटी सुपरवायझर जे आहे त्यांना 26,692 व असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर जे आहे त्यांना 27,528 व सिक्युरिटी ऑफिसर यांना 33,367 एवढा पगार हा मिळणार आहे मित्रांनो। MSF म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा फोर्सेस याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती तुम्हाला जे पोलीस भरतीमध्ये वेटिंगला असतात किंवा थोड्या मार्काने त्यांची निवड हुकलेली असते त्यांची निवड ही करण्यात येते व त्यांना जे आहे ते 45 दिवसाची ट्रेनिंग असते व ती ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मुंबईमधून त्यांना पोस्टिंग देण्यात येते विविध ठिकाणी। त्यांना जिथं जागा रिक्त आहे त्या हिशोबाने ते त्यांना पोस्टिंग देतात। मित्रांनो, ही पूर्णपणे निमशासकीय संस्था आहे ही व या फोर्सला भविष्यात परमनंट करण्यासाठी थोडेसे प्रयत्न चालू आहे व विद्यार्थी म्हणजे सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुद्धा मागणी आहे जे तिथं पहिलेपासून वर्षानुवर्ष काम करत आहे त्यांची सुद्धा मागणी आहे की आम्हाला परमनंट करा। तर ती बाबसुद्धा शासनाच्या विचाराधीन आहे मित्रांनो। ज्यांचं MSFमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी ट्रेनिंग कंप्लीट करून जॉईनिंग घेऊन घ्या, कारण की सरकारने जर निर्णय घेतला तर ती संस्था जी ती परमनंटसुद्धा होऊ शकते मित्रांनो। अशा प्रकारची ही अपडेट माहिती होती। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।